उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावरती देवेंद्र फडणवीस हे अद्यापही ठाम असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाची आता चर्चा होताना दिसतेय। पक्ष संघटनेसाठी राज्यामध्ये वेळ देण्यासाठी फडणवीस आता आग्रही आहेत। फडणवीसांची दिल्लीमध्ये सध्या अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे। साधारणतः पाऊण तास ही बैठक चालतीये। शहांच्या आधी फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी चर्चा केलेली आहे आणि शहांच्या भेटींच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं कळतंय। आताची महत्त्वाची बातमी आहे, अनेक गोष्टी यामधून समोर येताना दिसतात। शहांसोबत सध्या पाऊण तास देवेंद्र फडणवीस चर्चा करतात। याच्यानंतर जेपी नड्डा यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। या सगळ्या भेटीगाठींचं सत्र सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेलं दिसतंय। तर फडणवीस अद्यापही आपल्या निर्णयावरती ठाम असलेले दिसत आहेत। उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या संदर्भातला निर्धार अजूनही फडणवीसांचा कायम आहे आणि फडणवीसांच्या जागी आता नेमकं कोणाची वर्णी लागणार हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यामध्येच गिरीश महाजन यांचं नाव सध्या समोर येत आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री पदावरती त्यांची वर्णी लागू शकते किंवा त्यांचं नाव सध्या चर्चेत आलेलं दिसतंय, याबद्दलची अपडेट देतील। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडी घडताना दिसतात यावरती आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे हे या सगळ्याविषयी बोलतील। सुरुवातीला ओमकडे जाऊयात। ओम, काय नेमकं घडतंय? एकीकडे फडणवीसांचा निर्धार आणि दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा। पक्ष संघटनेसाठी राज्यामध्ये वेळ मिळावा यासाठी फडणवीसांनी मागणी केलेली आहे आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये या सगळ्या भेटीगाठींचं आणि बैठकांचं सत्र सुरू आहे। याविषयी बोलूयात। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकं दिल्लीमध्ये घडतंय? वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। एकीकडे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याबद्दल आता फडणवीसांचा निर्धार कायम आहे, दुसरीकडे गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा होते आणि पुन्हा एकदा फडणवीसांच्या आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अगदी वेगानं घडामोडी बैठका होताना पाहायला मिळत आहेत। दिल्लीतल्या वेगवेगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत या आत्ता शपथविधीच्या अगोदरच्या त्या आपण सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्तानं नेते जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। आपण पाहिलं असेल की आपल्या समोर जो ताफा आहे या ताफ्यात समोरची गाडी, जे पोलिसांच्या समोरची गाडी, या गाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा देखील या गाडीमध्ये आहेत। बैठक संपवली त्यांनी, जी बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली। ज्या बैठकीमध्ये खरं म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भानं चर्चा झालेली आहे। राज्यात किती जागा आपल्याला महायुतीला मिळू शकतात, महायुतीला ज्या जागा मिळणार आहेत मग त्यामध्ये जे भाजपाचे खासदार आहेत त्यांना किती जागा मिळणार, त्यासोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल, या सगळ्या अनुषंगानं मंत्रिमंडळातल्या कोणत्या कोणत्या जागा, कोणती मंत्रिपदं मंत्रिमंडळातली, केंद्रीय मंत्रिमंडळातील मिळू शकतात महाराष्ट्राला, याची महाराष्ट्राला जशी उत्सुकता आहे तशी आपल्या वाट्याला जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत अशी जी इच्छा आहे ती महायुतीतल्या राज्यातल्या नेत्यांची आहे। त्यांची एकत्रित जी बैठक पटेल यांच्या निवासस्थानी झाली ती आपण पाहिली। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे तिथून बाहेर पडले। जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत आणि आता हा जो ताफा आपण समोर जाताना पाहतो आहोत, या समोरच्या काळ्या गाडीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे रवाना झालेले आहेत जेपी नड्डा यांच्या बैठकीसाठी। अजित पवारांचा हा ताफा जेपी नड्डा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाच्या दिशेनं जाताना आपण पाहतो। खरं म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहे की राज्याला किती नेमकी मंत्रिपदं मिळू शकतात आणि काय नेमक्या जागा महत्त्वाच्या वाट्याला येऊ शकतात या संदर्भानं जो प्रयत्न आहे नेत्यांचा तो आहे आणि बैठकींचा जो सिलसिला आहे तो देखील या निमित्तानं सुरू आहे। हा ताफा आहे अजित पवार यांचा, प्रफुल्ल पटेल यांचा, मंत्री छगन भुजबळ देखील आपल्याला गाडीमध्ये पाहायला मिळतात। नुकतीच एक महत्त्वाची बैठक जी आहे ती त्यांनी आटोपलेली आहे आणि जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाकडे हे सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते निघालेले आहेत। खरं म्हणजे वेगवेगळ्या घडामोडी जेव्हा दिल्लीसारख्या
शहरात घडतात तेव्हा राज्यातल्या सगळ्याच लोकांचं लक्ष जे आहे ते या दिल्लीत आलेल्या राज्यातल्या नेत्यांकडे असतं. आपण पुढारीच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवून आहोत राज्यातले नेते दिल्लीत नेमकं काय करतात यावर. आपण पाहिलं असेल की हे सगळे जे महत्त्वाचे नेते आता JP नड्डा यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि पाहतायत की कशा पद्धतीनं जे शपथविधीच्या अगोदरचं एकूण गणित आहे त्या निमित्तानं आणि एकूणच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका मांडलेली होती त्या भूमिकेच्या संदर्भानं देखील यापूर्वी जिथे बैठक झाली प्रफुल्ल पटेल यांच्या त्या बैठकीमध्ये देखील हा चर्चेचा मुद्दा होता. जो मनधरणीचा प्रयत्न आहे तो या नेत्यांकडून करण्यात आलेला होता आणि आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आपण पाहतो की अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ असतील हे आपल्याला JP नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं बघायला मिळतं आहे. आपण पाहिलं की JP नड्डा हे आत्ता वेगवेगळ्या राज्यातल्या नेत्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता राज्यातल्या सगळ्या विषयांवरती चर्चा होऊ शकते आणि हीच चर्चा या ठिकाणी होताना आपण पाहतो. सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आणि JP नड्डा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते सुरू आहे. आपण बघतोय हे JP नड्डा यांचं दिल्लीतलं निवासस्थान आहे. याच दिल्लीतल्या निवासस्थानी आत्ता प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते त्यासोबतच सुनील तटकरे, अजित पवार हे दाखल झालेले आहेत. JP नड्डा यांच्या या निवासस्थानी राज्यातल्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झाल्याची जी माहिती मिळते त्यांच्या बैठकीत या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा समावेश होतो आहे. पाहावं लागणार आहे की या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते. JP नड्डा महाराष्ट्रातल्या या महायुतीतल्या त्यांना काय नेमकं या आत्ताच्या पार्श्वभूमीवर प्राप्त परिस्थितीत मार्गदर्शन करतात. या सगळ्या बैठका सकाळपासून बघितल्या तर स्वतंत्रपणे होत होत्या, त्यामुळे आता फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांची एकत्रितपणे बैठक होणार आहे की स्वतंत्रपणे? अर्थातच JP नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक जी आहे ती सुरू होईल. अगदी काही वेळापूर्वी जे आपण सतत लाईव्ह दृश्य दाखवतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून पटेल यांच्या निवासस्थानासमोरून ते बाहेर पडले आणि आता JP नड्डा यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील हे एकाच गाडीतून आता पोहोचलेले आहेत. JP नड्डा राज्यात महाराष्ट्रात कशा पद्धतीने आत्ताचं वातावरण आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा ज्या आहेत मंत्री मंडळातल्या त्या द्यायच्यात त्याची जी महत्वाची जबाबदारी नरेंद्र मोदींनी दिलेली आहे त्यातलं एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे JP नड्डा यांचं. नरेंद्र मोदींनी JP नड्डा त्यासोबतच राजनाथ सिंग आणि अमित शहा या तीन महत्वाच्या भाजपच्या नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे मंत्रिमंडळातल्या जागा वाटपाच्या संदर्भानं आणि याच संदर्भानं चर्चा जी आहे ती आतमध्ये या बैठकीमध्ये केली जाईल अशा पद्धतीची दाट शक्यता व्यक्त केली जाते. पाहावं लागेल बैठक जेव्हा सुरू होईल नेमके कोणते मुद्दे बैठकीमध्ये असतील हेही आपण या माध्यमातून दाखवणार आहोत. अगदी ज्ञानेश्वर, तुम्ही असे सोबत राहा.